नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो आपला पेपर नंबर 14 आहे, या 14 मधील जे मॉड्यूल 3 आहे त्यामधील भारतातील परकीय भांडवल या संदर्भामध्ये चर्चा करत असताना परकीय भांडवलाबाबत भारत सरकारचं धोरण नेमकं काय आहे याबाबतची चर्चा आपण करणार आहोत। ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं आपण सुरुवातीला स्वातंत्र्योत्तर काळातील परकीय भांडवलाचं धोरण म्हणजेच की प्रामुख्याने 1951 ते 1990 हा जो काही कालखंड आहे, या कालखंडासाठी परकीय भांडवलाबाबत भारत सरकारचं धोरण नेमकं काय होतं हे सुरुवातीला पाहणार आहोत। आपण पाहतो की प्रामुख्यानं स्वातंत्र्यानंतर भारताला औद्योगिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून परकीय तंत्रज्ञानाची गरज मोठ्या प्रमाणावरती होती। त्या अनुषंगानं भारत सरकारने 1948 मध्ये औद्योगिक धोरणामध्ये प्रामुख्यानं औद्योगिक आणि तंत्रज्ञान या परकीय भांडवल गुंतवणुकीला संमती दिलेली आपल्याला पाहावयास मिळते। 1966 मध्ये भारत सरकारनं अनिवासी भारतीयांना देशातील सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यास जी परवानगी आहे ही परवानगी दिली आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या मध्ये जवळजवळ 49% गुंतवणूक करण्यास मान्यता दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते। 1973 मध्ये परकीय भांडवलाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातूून परकीय विनिमय नियंत्रण कायदा, त्याला आपण फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट फेरा असं म्हणत असतो, हा कायदा करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो। मूलभूत उद्योग आणि निर्यात प्रधान उद्योगांना परकीय औद्योगिक संस्थांच्या बरोबर 74% भागीदारी स्वरूपात गुंतवणूक करण्यास परवानगी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते। 1992 पासून औद्योगिक संस्थांच्या समभागामध्ये आणि रोख्यांच्या मध्ये परकीय भांडवल गुंतवणुकीला परवानगी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याचबरोबर आयकर आणि संपत्ती कर याच्यामध्ये सूट दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते। या सर्व बाबींचा जर आपण विचार केला तर 1990 पर्यंतचं जे परकीय भांडवलाबाबतचं जे धोरण आहे, हे धोरण अतिशय संकुचित स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। म्हणजेच परकीय भांडवलाला भारतामध्ये खाजगी गुंतवणुकीसाठी फारशी संधी उपलब्ध करून दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळत नाही। त्यानंतर प्रामुख्याने 1991 नंतरचं असणारं जे काही परकीय भांडवलाबाबतचे जे धोरण आहे, हे धोरण नेमकं काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्यानं 1991 नंतरचं परकीय भांडवलाबाबतचे जे धोरण आहे, हे धोरण विचारात घेत असताना प्रामुख्याने 1991 नंतर परकीय गुंतवणूक ही मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्यामध्ये प्रामुख्याने परकीय भांडवल गुंतवणूक, भाग रोखे आणि ऋणपत्रे याच्यामध्ये केली जाणारी भांडवल गुंतवणूक हे 2 नवीन मार्ग स्वीकारण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळतात की ज्यामुळं भारतात भांडवल संचयाचा दर वाढवणं, पायाभूत संरचना क्षेत्राचा जो विकास आहे हा विकास घडवून आणणं आणि उच्च तंत्रज्ञान आणि आधुनिक स्वरूपाचं व्यवस्थापन करणं हा उद्देश ठेवून प्रामुख्याने जे धोरण आहे या धोरणामध्ये बदल केलेला आहे। हा बदल करत असताना प्रामुख्याने काही मुद्दे या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे। त्यातील पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो की वेगवेगळी असणारी बंधने या ठिकाणी शिथिल केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजेच की परकीय गुंतवणूक मुक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विविध क्षेत्रामध्ये असणारी जी काही बंधनं आहेत ती शिथिल करून त्यानुसार परकीय भांडवलाची मर्यादा पूर्वीच्या 40% ती 51% वाढवलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर यात दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो परवाना मुक्ती धोरण। 1991च्या धोरणामध्ये प्रामुख्याने 34 मुख्य उद्योगांची यादी सरकारने या ठिकाणी जाहीर केलेली आपल्याला पाहावयास मिळते, ज्याच्यामध्ये परकीय भांडवलाला मुभा देण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजेच की ज्या ज्या क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करावयाची आहे अशांची यादी सरकारने या ठिकाणी जाहीर केलेली आपल्याला दिसून येते। तिसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो निर्यात प्रधान उद्योगामध्ये परकीय भांडवल। म्हणजेच की निर्यात प्रधान उद्योगांना किंवा निर्यात प्रधान उद्योगातील जे भाग आहेत किंवा जे रोखे आहेत त्याच्यामध्ये विदेशी गुंतवणूक मर्यादा काही अटीच्या आधारे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्यानंतरचा चौथा मुद्दा आपल्याला सांगता येतो पायाभूत क्षेत्र आणि परकीय भांडवल। प्रामुख्यानं जी पायाभूत क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 कोटी रुपयांची मुक्त गुंतवणूक करण्यास मान्यता दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असतील, महामार्ग असतील, त्याच पद्धतीनं बंदर विकास असेल, मोठे बोगदे आणि पुलाचं बांधकाम असेल,
या क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीचं जे धोरण आहे हे धोरण सरकारनं स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर 5वा मुद्दा आपल्याला सांगता येतो की समभागात 100% गुंतवणूक करण्यास परवानगी, म्हणजेच की प्रामुख्याने ई कॉमर्स, तेल शुद्धीकरण असेल किंवा औषध निर्मितीची क्षेत्र असतील, या क्षेत्रांच्या मध्ये 100% गुंतवणूक करण्याची किंवा 100% विदेशी गुंतवणूक करण्याची जी परवानगी आहे ही परवानगी सरकारने दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा 6वा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो परकीय भांडवल खुले, म्हणजेच की प्रामुख्याने दूरसंचार क्षेत्र असेल, खाणकाम व्यवसाय असेल, हॉटेलिंगचा व्यवसाय असेल, पर्यटन उद्योगांचा व्यवसाय असेल, या क्षेत्रामध्ये परकीय भांडवल खुले केले गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातील गुंतवणूक 50%वरून 100%पर्यंत वाढवून ती दीर्घकालीन धोरणं निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा 7वा मुद्दा आपल्याला सांगता येतो विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती किंवा सेज त्यांची निर्मिती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करून या क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या परकीय भांडवलाचा संस्थात्मक गुंतवणुकीला 100%पर्यंत मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर विमा, बँका आणि परकीय भांडवल, म्हणजेच की प्रामुख्यानं विमा, बँका आणि बँकिंग क्षेत्र याच्यामध्ये 1991ला 26% गुंतवणूक करण्याची परवानगी दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढे जाऊन ती टप्प्याटप्प्यानं वाढवली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा 9वा मुद्दा आपल्याला सांगता येतो भांडवल बाजार आणि परकीय बाजारातील गुंतवणूक. प्रामुख्यानं भारतातील भांडवल बाजारामध्ये परकीय संस्थांना गुंतवणूक करण्याची परवानगी दिली गेलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार भारतातील शेअर बाजारामधून शेअर खरेदी करणं किंवा ऋणपत्रे खरेदी करणं याची मुभा परकीय गुंतवणूकदारांना दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो भारतातील औद्योगिक संस्था आणि परकीय गुंतवणूक. भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही औद्योगिक संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा सरकारच्या पूर्व परवानगीने परकीय कंपन्यांचे भाग आणि परिवर्तनीय रोखे इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने 1991 नंतर अशा स्वरूपाचे जे काही बदल आहेत ते बदल या ठिकाणी घडवून आणलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरचा पुढचा घटक आपण विचारात घेणार आहोत की निवडक क्षेत्रातील परकीय भांडवलाचं धोरण. प्रामुख्यानं याच्यामध्ये आपण 1991 नंतर नेमकं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सरकारनं परवानगी दिली याबाबतची चर्चा केली. याबरोबरच जे काही निवडक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आणि परकीय भांडवलाचं धोरण नेमकं कशा पद्धतीचं होतं याबाबतची चर्चा करत असताना प्रामुख्याने 1991 नंतर कृषी क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीबाबतचं धोरण अधिक मुक्त किंवा खुलं केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रामध्ये 100%पर्यंत गुंतवणूक करण्यास किंवा परकीय भांडवल गुंतवणूक करण्यास परवानगी दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. काही अटी घालून ही गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं परवानगी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा दुसरं सांगता येतं संरक्षण क्षेत्र आणि परकीय भांडवल. प्रामुख्यानं परकीय भांडवलाच्या बाबतीत किंवा परकीय भांडवलाबाबतच्या धोरणामध्ये वेळोवेळी जे बदल केलेले आहेत त्यामध्ये भारतीय संरक्षण सज्जतेच्या दृष्टिकोनातून काही मर्यादेपर्यंत हे क्षेत्र खुलं केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सुरुवातीला या क्षेत्रात 26% असणारी मर्यादा वाढवलेली आपल्याला पाहावयास मिळते. संरक्षण क्षेत्रामध्ये नवीन आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून परकीय गुंतवणुकीला चालना दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो दूरसंचार क्षेत्र आणि परकीय भांडवलाबाबतचं असणारं धोरण. म्हणजेच की प्रामुख्याने 1991 नंतर प्रत्यक्ष परकीय भांडवलाला परवानगी दिली गेलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार भारतातील दूरसंचार क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना परवानगी दिली गेलेली आपल्याला दिसून येते. परकीय भांडवल गुंतवणूक दूरसंचार क्षेत्रामध्ये खुली केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि जवळजवळ 100%पर्यंत परकीय भांडवल गुंतवणुकीला या ठिकाणी मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर चौथं क्षेत्र आपल्याला स्पष्ट करता येतं विमा क्षेत्र आणि परकीय भांडवल. 1991 नंतर परकीय भांडवलाच्या धोरणामध्ये भारताच्या विमा क्षेत्राचा विस्तार केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. 1993 मध्ये भारत सरकारनं नियुक्त केलेल्या मल्होत्रा समितीने भारतीय विमा क्षेत्राचं खाजगीकरण करावं आणि परकीय भांडवल गुंतवणुकीसाठी ते खुलं करावं असं सुचवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं विमा क्षेत्र हे परकीय भांडवलीच्या दृष्टिकोनातून 100%पर्यंत गुंतवणूक करण्यास खुलं केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो होलसेल आणि रिटेल व्यापार आणि परकीय भांडवल.
आपण पाहतो की भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि 1994च्या जागतिक व्यापार संघटनेने जाहीर केलेल्या धोरणाला अनुसरून भारतानं आपली बाजारपेठ ही सर्व जगांच्या दृष्टिकोनातून खुली केलेली आहे. 1995 मध्ये सेवा विषयक करार मान्य करून घाऊक आणि किरकोळ व्यापार या ठिकाणी मुक्त केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. 1997 मध्ये घाऊक व्यापारामध्ये 100% परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं होलसेल आणि रिटेल व्यापार याच्यामध्ये सुद्धा परकीय भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आता शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो, अन्य क्षेत्रातील असणारे परकीय भांडवलाचं जे धोरण आहे, हे धोरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की पेट्रोलियम असेल, नैसर्गिक वायू असतील, औषध निर्मिती आणि विक्री करणाऱ्या औद्योगिक कंपन्या असतील, त्याचबरोबर इतर ज्या काही कंपन्या त्या कंपन्या असतील, याच्यामध्ये परकीय गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून 100% मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. याबरोबर चहाचे मळे असतील, कॉफी असेल, रबर उत्पादन असेल, खाणकाम व्यवसाय असेल, मौल्यवान धातूचं उत्पादन असेल, लोखंड आणि पोलादाचं उत्पादन असेल, सिमेंट उत्पादन असेल, रसायन निर्मितीचे उद्योगधंदे असतील, यामध्ये सुद्धा 100% परकीय गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा विचार करत असताना विमान वाहतूक असेल, बिगर बँक वित्तीय संस्था असतील, या घटकांच्या मध्ये सुद्धा 100% परकीय भांडवल गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून मुभा दिली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की परकीय गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून भारतातील जे सेवा क्षेत्र आहे हे पूर्णतः खुलं केले गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भारतामध्ये असणारे जे काही भारत सरकारचं असणारं जे काही परकीय भांडवलाबाबतचं जे धोरण आहे, या धोरणाच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.